नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणामधील मुगाचे पापड कसे बनवायचे ते सांगणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आज आपण मुगाचे पापड बनवणार आहे। चला तर आपण आता मुगाचे पापड कसे बनवायचे ते बघूया, कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण मुगाची डाळ घेतली। मुगाची डाळ घेताना मी ही 1 किलो मुगाची डाळ घेतली, तिला व्यवस्थित साफ करून घ्या। 1 किलो मुगाची डाळ घेतली तर पावशेर आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे। या पद्धतीने उडदाच्या डाळीला पण व्यवस्थित साफ करून घ्या। ही मी बिना सालीची उडदाची डाळ घेतली आहे। दोन्ही पण डाळी व्यवस्थित मिक्स करून घ्या। 1 किलो मुगाची घेतली तर पावशेर उडीद डाळ टाका, आठवणीने टाका, त्याने आपले पापड खूपच ठिसूळ होता आणि वर्षभर टिकता। या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता आपण एक कॉटनचा कपडा एका मोठ्या भांड्याला पॅक बांधून घेतलाय, त्याच्यामध्ये आता ही सर्व डाळ टाकून घेऊया आणि तिला चाळून घेऊया। या पद्धतीने चाळून घ्या, जेणेकरून त्याच्यावरची जी बी पॉलिश आहे ती सर्व पॉलिश निघून जाईल आणि डाळ व्यवस्थित स्वच्छ होईल। या पद्धतीने सर्व डाळ चाळून घेऊया आपण। डाळ चाळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळीचा पूर्णपणे कलर चेंज झालाय। आता ही सर्व डाळ आता आपण गिरणीतून दळून आणूया। 1.25 किलो डाळीला आता आपण 100 ग्रॅमचा रामबंधू पापड मसाला वापरायचा आपल्याला। हा मसाला 100 ग्रॅम इतका आहे। एक पापड मसाला पुडी वापरायची पूर्णपणे। आता आपण सर्व पापड मसाल्याची पुडी फोडून घेऊया, एका चाळणीमध्ये पुडी टाकून घेऊया, तिला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला। चाळून झाल्यानंतर त्याच्यावरती जे बी वरचे मिरे राहिलेले जाडसर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि त्याला दळून घेऊया आणि सर्व मिरे पुन्हा एकदा चाळून मसाला मिक्स करून घेऊया। मुगाचे पापड बनवण्यासाठी आपण मुगाचं पीठ दळून आणलंय। तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती व्यवस्थित दळलंय। या पद्धतीने गिरणीतून दळून आणलंय। जेव्हा बी आपण पापड लाटतो तेव्हा लाट्यांना आपल्याला जे बी पीठ लावायला लागतं त्यासाठी आपण आता हे पीठ काढून ठेवूया। आता सर्व पीठ काढून झाल्यानंतर एका मोठ्या टोकरीमध्ये चाळणी ठेवली आहे, त्या चाळणीमध्ये थोडं थोडं पीठ टाकून घेऊया आणि सर्व पीठ चाळून घेऊया। पीठ हे आवर्जून चाळा, त्याच्यामध्ये जर डाळ्या वगैरे पडेल असतील तर ते पापड लाटताना त्यात येऊ शकतात, त्याच्यामुळे पीठ हे नेहमी चाळूनच घ्यायचं। पीठ चाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। जो बी आपण मसाला दळून घेतलाय तो सर्व मसाला टाकून घेऊया, त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाला तुम्ही आधी जरी मिक्स करून ठेवला तरीही चालेल, मी मळायच्या आधीच मिक्स करून घेतलाय, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पद्धतीने पिठात मिक्स करून झाल्यानंतर आता आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय, आता थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि पिठाला व्यवस्थित मळून घेऊया। पीठ मळताना आपल्याकडे जे बी रेग्युलर पाणी आहे तेच पाणी एका भांड्यामध्ये घेतलंय। आता थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला। एकदम पाणी ओतू नका, पीठ हे पातळ होऊ शकतं, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवायचं असतं। पीठ भिजवताना आपल्याला हे घट्टसरच पीठ भिजवायचे। जितकं घट्टसर पीठ तितका आपला पापड हा पिवळा धमूक येतो आणि वर्षभर टिकतो। पापडाला कलर पण खूप छान येतो। थोडं थोडं पाणी टाकून पिठाला व्यवस्थित मळून घेऊया। आपलं पीठ व्यवस्थित मळून झाले, तुम्ही बघू शकता। जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, एकदम मीडियम असं पीठ भिजवलं आहे आपण। या पद्धतीचं पिठाला व्यवस्थित भिजून घ्या। पिठाला कलर पण तुम्ही बघू शकता किती छान आला आहे। आता त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि 4 ते 5 तास पिठाला व्यवस्थित भिजून देऊया। जितकं व्यवस्थित भिजल्या जातं ना तितके पापड ठिसूळ होता। हे बघा, 5 तास पूर्ण झाले। आपला पिठाचा गोळा आता आपण काढून घेतला आहे, त्याचे छोटे छोटे 2 ते 3 भाग करूया आणि आपण पीठ कुटण्यासाठी घेऊया एका पाट्यावर। आता पिठाचा छोटासा भाग तोडून घेतला आहे, आता आपण त्याला व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मळून घेऊया। त्याला थोडं थोडं तेल लावित राहायचं, म्हणजे पीठ हे व्यवस्थित मऊसूत होत चालतं, ठिसूळ होतं। या पद्धतीने आधी तेल लावून घ्या। आता आपण एक मुसळी घेतली आहे, मुसळीच्या साहाय्याने सर्व पिठात आपल्याला कुटून घ्यायचं आहे। जितकं व्यवस्थित मेहनतीने कुटशाल तितके तुमचे पापड हे व्यवस्थित येतात। हे पापड आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने दाखवले, झटपट होणारे पापड आहे। पूर्वीच्या काळी याच पद्धतीने मुगाचे पापड केले जायचे व ते व्यवस्थित टिकायचे आणि खायला पण एकदम चवदार रुचकर असे लागायचे। तुमच्याकडे जर कोणी उडदाचा पापड खात नसेल तर या पद्धतीने मुगाचे पापड बनवून द्या, खायला खूपच छान लागतं या पद्धतीने। हे बघा, आपण जसं जसं पीठ कुटतोय तसं तसं आपलं पीठ व्यवस्थित मऊसूत व्हायला लागलंय। याच पद्धतीने आपण सर्व पीठ कुटून घेऊया। आमच्याकडे नेहमी हे मुगाचे पापड केले जातात आणि सर्व आवडीने खाता। हे पापड एकदम मार्केटसारखे लागतात। या पद्धतीने जर पापड बनवले तर आपलं सर्व पीठ व्यवस्थित कुटून झालंय। पिठाचा कलर पण खूप छान आलाय, तुम्ही बघू शकता। एकदम पिवळा धम्मूक असा कलर आलाय। जितकं मेहनतीने पीठ कुटशाल ना तितका पिठाला कलर येतो आणि पापडाला पण कलर येतो आणि पापड पण एकदम व्यवस्थित परफेक्ट असे तयार होतात।
पिठाला व्यवस्थित मळून घेऊया व या पद्धतीने त्याचा लाटा पाडून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित एकसारखा लाटा केला आता आपण। एक दोरा घेतला आहे, दोऱ्याला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेऊया। याच्यात आपल्याला लाट्या पाडून घ्यायच्या आहे। एकसारख्या लाट्या पाडा म्हणजे पापड पण एकसारखे येतात। सर्व लाट्या पाडून झाल्यानंतर त्याला आपल्याला आता तेल लावून घ्यायचं। तेल हे आवर्जून लावा म्हणजे तुमच्या लाट्यांना खरकुत्या येणार नाही, पापड एकसारखी व्यवस्थित लाटल्या जातील। तुम्ही ह्या जांभळीच्या पानामध्ये पण ठेवू शकता किंवा एका प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ठेवल्या तरीही चालेल, फक्त हवा लागली नाही पाहिजे। आता आपण एक पोळपट घेतला आहे, पोळपटवर लाटी घेऊया, लाटीला पीठ लावून घेऊया। जे बी आपण पीठ काढून ठेवलं होतं तेच पीठ लावा, दुसरं पीठ लावू नका। पापड लाटताना नेहमी रेषाचं लाटणं घ्यायचं, त्याने पापड पटकन सरकला जातो आणि काठामध्ये पण व्यवस्थित एकसारखा लाटला जातो। तुम्ही पापड बघू शकता किती व्यवस्थित लाटला आहे। या पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित लाटणं फिरवून घ्या म्हणजे पापड एकसारखा लाटला जातो। सर्व पापड आता आपण याच पद्धतीने लाटून घेऊया। एक सूप घेतले, सुपावरती सर्व पापड लाटलेले टाकून देऊया व सर्व पीठ कुटून पापड लाटून घेऊया। या पद्धतीने आपले सर्व पापड लाटून झाले, तुम्ही बघू शकता। आता उन्हामध्ये एक कॉटनची जाड चादर टाकली आहे, त्या चादरीवर आता आपल्याला हे पापड वाळत घालायचे। एक एक करून सर्व पापड आता आपण उन्हामध्ये वाळत घालूया। पापड लाटल्यानंतर नेहमी उन्हामध्ये वाळत घालायचे, ते पापड वर्षभर टिकतं आणि पापडाला कलर पण छान येतो आणि पापड अजिबात खराब होत नाही। या पद्धतीने जर पापड उन्हामध्ये वाळवले तर जितका व्यवस्थित वाळला जातो तितका वर्षभर टिकतो। एकदम पण वाळवू नका, नाहीतर तुम्ही 2-3 तास ठेवशाल आणि पापडाचे तुकडे होऊ शकता। या पद्धतीने आता आपण थोडा वेळ वाळत घालूया, वाळून काढून घेऊया। सर्व पापड आपले आता वाळून झाले, तुम्ही बघू शकता आपला पापड किती व्यवस्थित तयार झाला आहे आणि कलर पण किती सुंदर आला आहे। मसाला तर खूपच सुंदर दिसतोय पापडावर। झटपट होणारे हे मुगाचे पापड आहे। एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवले, तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्या। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण एक पापड तळण्यासाठी टाकूया। आपला पापड किती व्यवस्थित तळला जातोय, ओलाच पापड आहे, अजून रापलेले सुद्धा नाही, तरी एकदम व्यवस्थित तळला जातो। जितका रापत चालतो हा पापड तितका खायला चवदार लागतो। सर्व पापड आपले तळून झाले। तुम्हाला जर तळून आवडत नसेल तर भाजून खाल्ला तरीही चालेल, भाजून चटणी केली तर अतिउत्तम अशी लागते। लहान मुलांच्या टिफिनसाठी या पद्धतीने मुगाची चटणी बनवून द्या, खायला खूपच आवडीने खातात ते। कोणीच ओळखू शकणार नाही का हा मुगाचा पापड आहे का उडदाचा। खूपच छान लागतो। नक्की या पद्धतीने बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने उन्हाळी वाळवणामधील मुगाचे पापड तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपी सोबत।